नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण लोड बेरिंग चिरे बांधकाम या साईटवरती आलेलो आहोत आणि त्याची माहिती घेत आहोत। तर या ठिकाणी हा आपण एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स हा मेन डोअर बसवायचा आहे, गॅप सोडलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता एंट्री करतोय हॉल मित्रांनो 20 फूट बाय 18 फुटाचा प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलमध्ये जिना आहे। जिन्यासाठी या ठिकाणी समोर तुम्हाला जी लॅडर दिसते तिथे जिना प्रोवाइड करायचा आहे आणि तो बॅक डोअर एक आहे पश्चिमेला। ही पूर्वाभिमुख वास्तू आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीनं मोठ्या विंडो ठेवलेल्या आहेत आणि लिंटल घेतलेलं आहे RCC आणि हा हॉल आहे। याच्यावरती आपण स्लॅब टाकणार आहोत। तर मित्रांनो, लोड बेरिंग तुम्ही स्लॅब पण करू शकता चिरे बांधकामावरती आणि इथून आपलं एक किचन असणार आहे। हॉलला आग्नेय कोपऱ्यामध्ये अटॅच अशा पद्धतीनं पार्टली ओपन आहे, पार्टली क्लोज आहे। एक किचन आहे आणि या ठिकाणी एक टॉयलेट ब्लॉक असणार आहे, कॉमन टॉयलेट ब्लॉक। याच्यावरती आपण पोटमळा स्लॅब घेतलेला आहे आणि आता आपण नैऋत्य कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये एंट्री करतोय आणि या ठिकाणी बेडरूम आहे 15 बाय 12चं आणि याला एक अटॅच अशा पद्धतीनं टॉयलेट दिलेलं आहे। एक अटॅच टॉयलेट, 2 विंडो आहेत, 2 सिंगल लॉफ्ट दिलेले आहेत आणि पोटमाळा आहे। म्हणजे त्याच्यावरती आपण साहित्य ठेवू शकतो, स्टोअर म्हणून उपयोग करू शकतो किंवा त्याच्यावरती लॉफ्ट टँक पण बसवू शकतो। अशा पद्धतीनं परत आपण आता हॉलमध्ये एंट्री करतो आणि हॉलमधून या ठिकाणी हा जिना असणार आहे। ही जी पाण्याची टाकी छोटी दिसते बॅरेल, त्या ठिकाणी लॅडरच्या बाजूला जी गॅप सोडलेली आहे आणि आता आपण पाठीमागं जातो पश्चिम साईडला आणि पश्चिम साईडला या ठिकाणी ओपन स्पेस आहे आणि मागे चिऱ्यामध्ये विहीर केलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जवळून आपण तुम्हाला दाखवतोय की अशा पद्धतीनं चिऱ्यामध्ये चिरे बांधकाम फुल्ली केलेलं आहे। आत्रज बांधकाम आहे मित्रांनो, सर्क्युलर बांधकाम आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहताय की ही विहीर आहे बाजूला। तर अशा प्रकारे चिरे बांधकाम केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरती फुल लिंटल घेतलेलं आहे। तर गॅप जो ठेवलेला आहे या बांधकामामध्ये त्या ठिकाणी जिन्याचं लँडिंगचा स्लॅब बीम वगैरे इन्सर्ट होणार आहेत आणि तुम्ही बघताय हे चिरे बांधकाम फाउंडेशन, सुपरस्ट्रक्चर आणि लिंटलच्या वरचं काम या ठिकाणी केलेलं आहे। फुल लिंटल घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपण आता स्लॅब घेणार आहोत। पण हॉलवरती आपण एक बीम आपल्याला घ्यावं लागणार आहे। हॉल मोठा आहे, एक मध्ये पोटबीम म्हटलं जातं, अशा पद्धतीनं बीम घेऊन त्याच्यावरती स्लॅब रेस्टिंग आहे। तर मित्रांनो, आपल्या काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील आणि आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। थँक्यू, धन्यवाद।